बापूजी मी दुकानात जातोय. जय जिनेंद्र. नाश्ता नाही करणार? नाही बापूजी. अरे नाश्त्यामध्ये जिलेबी फाफडा आलाय. हो पण नाही करायचंय. पप्पा तुम्हाला जिलेबी फाफडा नाही खायचा? नाही. का? तब्येत ठीक आहे ना? हो म्हणजे नाही. हो नाही. हे कुठलं नाहीये? नाही म्हणजे नाही ते थोडं ऍडिसिटी सारखं झालेलं आहे. कसं? काल रात्री काय खाल्लं होतं? गुड मॉर्निंग जेठालाल. गुड मॉर्निंग काकाजी. अरे ये मेहतोस ये, एकदम योग्य वेळेवर आलायस. चल नाश्ता करायला बसून जा. नाश्त्यामध्ये बघ जिलेबी फाफडा आलाय. नाही नाही ते खाणार नाहीत बापूजी. का? ते नाश्ता करून आले आहेत. तुला कसं माहित? टाइम बघून बापूजी. ते खूप लवकर नाश्ता करून घेतात. खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांचं सगळं काही टाइम टू टाइम असतं ना. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. असायलाच हवं. तसं कसं येणं केलंस? ते जेठालालनेच फोन केला होता की त्याला काहीतरी बोलायचं आहे म्हणून आलो. हो चला चला रस्त्यात जाता जाता बोलूया या. अरे पण चल सुरू कर. अरे 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 जेठालाल तू कमाल करतोस यार. काल तू खिचूचं कांड केलंस आणि आजही मला जिलेबी फाफडा खाऊ दिली नाहीस तू. अरे इथे एवढं टेन्शन आहे मेहता साहेब आणि तुम्हाला जिलेबी फाफडा खाण्याची पडली. एक मस्त छान आयडिया द्या, मग मी तुम्हाला एक आठवडा जिलेबी फाफडा खाऊ घालीन बस. अरे यार जेठालाल हवी तेवढी लालच दे मला. आता आयडिया येतच नाही डोक्यात. काय करू मी यार? मग तुम्ही आलातच का? आलातच का म्हणजे तूच म्हणालास ना भेटून चर्चा करूया म्हणून आलो. हा तर तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला का बोलवलं भाऊ. मग काही छान आयडिया विचार करून यायचं ना. अरे तर आयडिया सुचत नाहीये जेठालाल. काय करू मी? अरे मग आता मी काय करू? बबिताजींना मी प्रॉमिस करून बसलोय. एक काम करूया, तू आता दुकानात जा, मी ऑफिसला जातो, मग काहीतरी विचार करू. आयडिया सुचली तर एकमेकांची बोलून घेऊ. ठीक आहे? चल चल. नाही नाही मेहता साहेब, अहो आता तर मला या कंपाऊंड मधून जायची भीती वाटते. आता समजा बबिताजींनी बाल्कनी मधून मला बघितलं आणि विचारलं की आज संध्याकाळी काय काय बनवायचं नक्की केलंय, तर मी काय उत्तर देऊ? नाही नाही बरोबर आहे तुझं. एक काम करूया, मी पहिलं खाली जातो आणि बघतो जसं मैदान क्लिअर दिसेल तुला इशारा करेन, धावत निघून जा कंपाऊंडच्या बाहेर तू. आणि तुम्ही? मी का धावू? मी का घाबरू बबिताजींना? अच्छा, अंजली वहिनींची भीती नाहीये तुम्हाला? त्यांनी तुम्हाला बघितलं आणि विचारलं अरे तुम्ही अजून इथेच आहात? घरून ऑफिसला जायला कधीच निघाला होतात? कुठे गेला होता? जेठा भाऊंच्या घरी नाश्ता करायला? नाही नाही मी पण धावतो. हा मग मी बघतो. हा जेठाजी काय बघितलं तुम्ही? अरे बघितलं तेव्हा नव्हते यार. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मेहता भाऊजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जेठाजी आम्ही आता तुमच्याच घरी येत होतो. का बॉसचा येण्याचा प्रोग्राम कन्फर्म नाहीये? काही चेंज झालाय का त्यात? बॉसचं नाव घेतलं आणि बॉसचाच फोन आला. ओहो. गुड मॉर्निंग सर. व्हॉट? कॅन्सल झालं? पण सर आम्ही तर पूर्ण प्रिपरेशन केलं होतं. पक्का कॅन्सल झालं? अरे वा, बॉसचा संध्याकाळी जेवायला यायचा प्रोग्राम कॅन्सल. वाह 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 देवा, तेरे घर में देर है पर अंधेरी नहीं है. ओके ओके. हे मी काय ऐकतोय अय्यर भाऊ? संध्याकाळच्या जेवणाचा प्रोग्राम कॅन्सल झाला? जेठालाल हेच तर बोलतो यार की प्रोग्राम कॅन्सल झालाय. अरे मी तर किती मानसिक तयारी केली होती की मी हे बनवणार, मी ते बनवणार. अरे रे रे. निराश नको हो जेठालाल, काही हरकत नाही, पुन्हा कधीतरी चालेल. एक मिनिट. कोण बोलला की संध्याकाळचा डिनर कॅन्सल झाला? हे आता तुम्ही तुमच्या बॉस सोबत फोनवर बोलत होता ना की कॅन्सल पक्का? अरे जेठालाल, ते तर मी बॉस सोबत सेमिनार बद्दल बोलत होतो. सेमिनार कॅन्सल झाला आहे, डिनरचा प्रोग्राम कॅन्सल नाही झालाय. डिनरचा प्लॅन कन्फर्म आहे.
मग जेठाजी सांगा ना, तुम्ही काय विचार केलाय की तुम्ही काय काय बनवणार आहात? हा. काय आहे ना, आम्ही दोघं त्या प्रकारे सर्व अरेंज करून ठेवू. हो हो, आणि त्यासाठीच आम्ही दोघे तुझ्या घरी येत होतो. जेठालाल, कुठली गुजराती डिश बनवणार आहेस? अरे अजून तरी जेवण कसं बनणार याचाच काही थांग पत्ता नाहीये. डिश बद्दल काय सांगू? मेहता साहेब, तुम्हीच काहीतरी सांगा ना. जेठालाल, मेहरबानी करून मला यात ओढू नकोस. जेठाजी काय विचार करताय तुम्ही? मी तेच ते डिश बद्दल विचार करत होतो. गुड 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 जेठालाल, मग कोणती गुजराती डिश बनवणार आहेस? अरे काही सुचतच नाहीये. काय नाव सांगू? मेहता साहेब, हा हा, सांग सांग, कुठली डिश बनवणार सांग. हा, बोल बोल जेठालाल. आता मी काय सांगू? बॉस तुमचे आहेत, तुमच्या घरी येणार आहेत, तुम्हीच सांगा ना. हा, आम्ही सांगायचं? हो. हा, फरमाईश करा. तुम्ही जे म्हणाल ते जेठालाल करेल. जेठाजी, तसं आम्हाला गुजराती डिशेस बद्दल काही नॉलेज नाहीये, पण तुम्ही काही ऑप्शन्स द्या ना आम्हाला, आम्ही त्यातलेच काही सिलेक्ट करू. हा राईट जेठालाल, तू काही ऑप्शन्स दे. ऑप्शन्स तर आता मी काय देऊ? गुजराती पदार्थ तर इतके सारे आहेत. मेहता साहेब, तुम्ही सांगा ना. खूप झालं जेठालाल, आता तू खरं सांगून टाक. खरं? काय खरं? हे काय बोलताय मेहता साहेब? काय खरं? काय काय? खरं सांगून टाक जेठालाल, की तू मस्करी करतोयस. तू विचार करून ठेवलायस की काय बनवायचंय तुला माहितीच आहे. अच्छा, ओके. अच्छा, ते सांगू. मी मस्करी करत होतो. मी विचार केलाय काय बनवणार आहे ते. अरे वा, मग सांगा ना काय बनवणार आहात तुम्ही? सांग जेठालाल, की सरप्राईज आहे. तेच आहे. आता सरप्राईज आहे तर कसं सांगू शकतो? सरप्राईज? यात सुद्धा सरप्राईज? बबिताजी, तुम्ही एकदम टेन्शन मुक्त होऊन जा, तुमचं काम होऊन जाईल. आणि स्वयंपाकाचं जे काही साहित्य लागेल ते मी घेऊन येईन, तुम्ही निश्चिंत व्हा बस. हाऊ नाईस, थँक्यू सो मच जेठाजी. जेठालाल, तू तर मला सरप्राईज देतो आहेस. अरे हे तर काहीच नाहीये, रात्री जबरदस्त सरप्राईज मिळेल. क्या बात है, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणखी एक सरप्राईज. वा जेठालाल वा. चला बबिताजी, मी निघू का? जितका आता जायला लेट होईल ना, तितका रात्री यायला पण लेट होईल ना. अरे हो, सॉरी. तुम्ही जा आणि संध्याकाळी प्लीज जितकं लवकर येता येईल तितकं या आणि मस्त गुजराती जेवण बनवा. ओके? जरूर जरूर जरूर. ओके, बाय बाय देन. ओके, बाय बाय. bye. आय एम सो एक्साइटेड. मला तर असं वाटतं की जोरात गुद्दा मारला. काय केलं मी? काय केलं मी? काय बोललात तुम्ही? अरे रात्री तर बघा काय जबरदस्त सरप्राईज मिळेल. काय गरज होती असं बोलायची? मग चुकीचं काय बोललो? सरप्राईज तर मिळेल ना जबरदस्त. काही ना काहीतरी जुगाड करून घेऊ रात्रीपर्यंत. अच्छा, असं? हो, अच्छा अच्छा, ओके. बरं, मी काय म्हणतो, आज तुम्ही हे ऑफिसला जाणार हाऊस द्या, माझ्या बरोबर दुकानात चला. का? अहो भाऊ, विचार करावा लागेल ना जुगाडासाठी. जेठालाल, विचार करायला डोकं हवं, दुकान नको रे भाऊ. विचार कर, मी नोकरदार माणूस आहे, माझं जाणं गरजेचं आहे. मी सोडू शकत नाही ऑफिस. आणि माझा बॉस मला नोकरीवरनं काढून टाकेल. पण वचन देतो, मी ऑफिसला जाईन आणि याच बद्दल विचार करेन. आणि जेव्हा यावर काही उपाय सापडेल तेव्हा मी काम करेन. मी ऑफिसला जातो, तू दुकानात जा. विचार करू.